मिठाई म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी आलं असेल. सणवार असो वा कोणता खास कार्यक्रम, तोंड गोड करण्यासाठी मिठाई असतेच. पण किती आवडत असली तरी दररोज कुणी मिठाई खात नाही किंवा मिठाई खरेदीसाठी मिठाईच्या दुकानात जात नाही. एक महिला मात्र सतत मिठाईच्या दुकानात जायची. त्यामागील कारण असं की तिचा नवराही आदरला. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील हे प्रकरण आहे. जखनिया येथील BRC समोर असलेल्या मिठाईच्या दुकानात एक महिला सतत जात होती. अन्नू असं तिचं नाव. 3 मुलींची ती आई. तिच्या नवऱ्याला तिच्यावर संशय होता. त्यानंतर असं काही घडलं की पोलिसही आदरले. पतीने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पाळत ठेवून महिलेला अटक केली. अन्नू 3 मुलींची आई. जखनिया BRC समोरील चहा आणि मिठाईच्या दुकानात ती दररोज जात. यावेळी तिची रस्त्यावरील एक विक्रेत्याशी नजरानजर झाली. त्यानंतर ती ज्याच्या प्रेमात इतकी वेळी झाली की जुलै महिन्यात ती घरच्यांना न सांगता आठवडाभर पळून गेली. नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती सासरच्या घरी आली. 29 ऑगस्टच्या रात्री ती तिच्या 3 मुली आणि पतीला सोडून पुन्हा पळून गेली. पती चैतन्य अन्नूचा शोध घेण्यास प्रयत्न केला असता ती सापडली नाही. प्रेमात अडथळा नको म्हणून तिने मुलींपासून सुटका करून घेण्यासाठी तिनं त्यांना ठार मारायचं ठरवलं. कुटुंबाच्या तत्परतेने 2 मुलींचा जीव वाचवला, पण एका मुलीचं निधन झालं. या प्रकरणी चैतन्य पत्नी मेहुना आणि इतर नातेवाईकांविरुद्ध बुरकुडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस अन्नूचा शोध घेत होते. पाळत ठेवत अन्नूचे ठिकाण रेल्वे स्थानकाच्या आसपास सापडले. तिथून तिला अटक केली. तारावती पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणाले की पाळत ठेवलेल्या माहितीनुसार अन्नूला अटक करण्यात आली आहे. चौकशीत तिने प्रियकराच्या सांगण्यावरून आपल्या 3 मुलींना मारण्याचा प्रयत्न केल्याचं कबूल केलं.